वा, उत्तम कल्पना आहे. पण वसुंधराला चालणार आहे ना? हो, इनफॅक्ट त्यांनाच वाटत होतं की तुम्हाला आणि आईला आवडेल की नाही आवडेल. माझं काय, तुझ्या आईचं काय सांगता येत नाही. माझी काही हरकत नाही रे बाबा. थँक्स. मला काय थँक्स म्हणतोयस? आयडिया तर तुझीच आहे ना. पण चांगलं सुचलंय तुला. बिचारी किती करते नाही का आपल्यासाठी. आणि तिला बरं वाटावं म्हणून आपण एवढं तर करूच शकतो की. हो बाबा, त्यांच्याकरता जेवढं करू तेवढं कमीच आहे. असो तर ठरलं मग. ठरलं. काय काय ठरलं? आता फक्त विश्रांती घ्यायची. आता दुसरं काही ठरवू नका बाई. नाही नाही, तसं नाही. मी फक्त म्हणत होतो की वसुंधरा आणि तुझा मी सांगतो तिला. जा. काय सांगू देत की त्याला? काय रे? मी सांगतो म्हटलं ना. जा. ओके. हॅलो बाबा. बाबा, एक प्रॉब्लेम झालाय. जिवंत असलेल्या मुलाचं श्राद्ध घालायचं? वसो, काय बोलतेस तू हे? आय सॉरी, खरंच सॉरी. वसुबाळा, अगं तू का सॉरी म्हणतेस? नाही नाही, अगं मला विचारशील ना तर तो मुलगा म्हणायच्या लायकीचा तरी आहे का? आधी आपल्या बायकोचे हाल केले आणि आता प्रॉपर्टीसाठी आपल्या म्हातारा आईबापांचा छळ करतोय. त्याने स्वतःवर आणली आहे ना, ती त्याच्यामुळेच आली आहे. हो, तरी कितीही झालं तरी तो आपला मुलगा आहे हे सत्य पुसलं तर जाणार नाही ना. आणि आपण आपल्या जिवंत मुलाचं श्राद्ध घातलं हे लोकांना कळलं तर लोक का? सुशीला, अगं लोकांचं नंतर बघता येईल का? पण आता आपण नको म्हटलं तर आकाशरावांना काय वाटेल? त्यांना नको नको ते प्रश्न पडतील आणि उगाचनं गोंधळ निर्माण होईल का? वसू, आकाशरावांना समजावता नाही येणार का गो? आई, अगं मी खूप प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. आणि मी आता अजून नको म्हणाले ना तर त्यांना खरंच संशय राहील. वसू वसू वसू, नाही नाही, तू काही प्रयत्न करू नकोस. आम्ही उद्या येतो तिकडे. हं? हां, ठेवते. हा, ठेव ठेव, भेटूया उद्या. हं? ओके. आता यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. आईंनी ठणकावून नकार दिला पाहिजे. काय आकाशचं डोकं बिकं फिरलंय का? मला विचारायची काही पद्धतच नाहीये. त्या वसुंधराच्या मेलेल्या नवऱ्याचं श्राद्ध आपण कशाला करायचं? जयश्री, काय भाषा तुझी? अरे वसुंधरा काय परकी आहे का आपल्यासाठी? अगं जीव वाचवला तिने माझा. मानलं बाई तुम्हाला. वसुंधराने इतकं व्यवस्थित गुंडाळलंय ना तुम्हाला. नाही म्हणजे तिने तुमचा जीव वाचवला म्हणजे ती म्हणेल ती पूर्व दिशा. असं झालंय तुमचं, बाकी काही नाही. जा, तुम्ही आपलं औषध घ्या. मी जाते आणि तिला चांगला जाब विचार. घ्या घ्या ना. हट्टीपणा कसला करताय? घ्या. हे बघ, मी तुला एकच सांगतो. नाही, बाकी एरवी मी काही बोलत नाही. पण यावेळी जर तू नखरे केलेस ना तर मी अजिबात औषध घेणार नाही. हा, ठीक आहे, करा. काय हवं ते करा. तसंही मी सांगते ते कुठं ऐकता तुम्ही? काय गोंधळ घालायचा तो घाला, पण आधी हे औषध घ्यावे. दादा, ह्या वाती आणि ह्या समया तिथे फोटो जवळ लावायचे ना. गुरुजी, काही हवंय? ओ आई, चहा देणार होतीस ना? हो हो. बसू. हो, चहा आण ना. आले आले बहिणी, ये लवकर ये. अवनी, आई बघ, अखिल कुठे? अखेर घ्यायला हवा होता एवढं. अजून नाही आला. फोन करायला त्याला. सॉरी सॉरी सॉरी, खूप गर्दी होती मार्केटमध्ये. किती उशीर. एवढीच मिळाली? दादा, अरे नशीब एवढे तरी मिळालेत. अहो ठीक आहे, आपण करूया ऍडजस्ट, हरकत नाही. कसं होणार?
बरं ठीक आहे हे पण ठीक आहे. तनया आले आले आले. हे पानं पकड. किचन मध्ये घेऊन जा, पाणी शिंपड त्याच्यावर आणि साफ करून घेऊन ये. आणि ही फुलं. ठीक आहे. हिराबाईने किती सुंदर होत्या ना. हो होतीच ते सुंदर. तू भेटलीस की तिला? अरे ऑफकोर्स. बाय द वे वसुबाईनी, तुझ्या मिस्टरांचं काय ग? तनया अगं म्हणजे तसं नाही, तुझ्या मिस्टरांचा पण फोटो लागेल ना पूजेसाठी. हा अगं मी रानाड्यांना फोन केला होता. त्यांना सांगितलं होतं येताना तुम्ही फोटो घेऊन या म्हणून. ते आणणार आहेत फोटो. बसू तू काही टेन्शन घेऊ नकोस. आणतील. तनया जा, तू कामाला लाग जा. दे ना ट्रे दे. अहो शार्दूलचा फोटो नेलाच पाहिजे का? मी काय म्हणतो, अगं एका दिवसाचा प्रश्न आहे ना. आज लोक फोटो बघतील आणि उद्या विसरून पण जातील. हा, जास्त विचार करू नकोस तू. चल निघूया आपण. ठेव त्याच्यामध्ये. चला निघूया आपण. अगं हो 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 हो, कुठं निघाली पंजाब मेल गचके खात? कुठे? लग्न आहे ओळखीचांचं. हो हो. लग्न? तुम्ही लग्नाला चाललायत? हो. हे असे? अहो लग्नाला कमी श्राद्धाला जास्त वाटतंय. काय काय घातले तुम्ही बाबा? इथं जाऊ द्या. अगं पण आई, तुझं तरी ती काय साडी नेसलीस तू? जरा जरा बरी साडी नेसायची होतीस ना. अगं ह्यांच्या नाही, निदान माझ्या इज्जतीचा तरी विचार करायचा होता. खडूस माणूस आहे, एक नंबरचा खडूस. काय? अरे 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 काय करतोस ते? काय बघू? अरे काय आहे? अरे अरे गिफ्ट आहे रे ते. गिफ्ट? इथे मला द्यायला तुमच्याकडे कधी एक पैसा पण नसतो आणि लोकांना गिफ्ट वाटत फिरताय. काय आहे बघू तरी. अरे उशीर होता मला जायला रे. हे बघ, तुला पैसे घ्यायला आलास ना, आतमध्ये कपाटात पैसे आहेत. जा, जाऊन घे जा तू. बाबा बरं वाटतंय ना तुम्हाला? हा आई, एवढी सुधारणा अचानक? वा. नाही नाही पण चांगलंय चांगलंय. अशाच वागणुकीची अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. यांनी काय होईल की माझाही त्रास कमी होईल आणि मग मी तुम्हाला त्रास कमी देईन. हो की नाही? पैसे. थँक्यू. आलो. त्याला कपाटातून पैसे कशाला घ्यायला सांगितले? अगं कपाटात पैसे आहेत कुठे? तू जाईल आणि शोधत बसेल. चल आपण निघूया. चल. हाय हिरा, किती दिवसांनी बोलतोय ना आपण. रिअली मिस यू. आय नो यावर्षी खूप काही चेंज झालंय. कधी कधी थोडं गिल्टी पण वाटतं मला. पण कसंही असेल ना, आपल्यामधल्या काही काही गोष्टी कधी नाही बदलणार. जसं की बघ, हे तुझं फेवरेट शर्ट आज स्पेशली तुझ्याकरता घातलंय मी. तुला खूप आवडायचं ना. तुझ्या आठवणी थोडं बारीक झालं म्हणून जरा लूज होतंय शर्ट. तू असतेस तर खूप हसली असतीस माझ्यावर. हिरा, वचनं तरी 7 जन्मांची असतात ना. एवढा लवकर मला सोडून का गेलीस तू? या जन्मी तुला जाऊ दिलं, पण पुढच्या जन्मी मी वाट बघेन तुझी. पण परत जर मला सोडून गेलीस ना, तर मी पण सॉरी.
ते ऍक्च्युली खाली सगळे विचारतात तुम्हाला. हो नाही मी येतच होतो. तुम्ही ठीक आहात ना? हो वेळापुढे मी येतो. ते नक्की भाऊजींना एकदा फोन कराल का? ते कधीपर्यंत येतात विचारायला. करतो. हो बाबा काय बोल. बाबा आई ही शपथ मला गंड होऊन पळून गेले. उगाच टाइम फुकट घालवला माझा. या आकाश ठाकूरला एक चैन पडत नाही. आकाश सर बोला. अरे परत सर. तेच हो बोला बोला. बरं मी तुला हे विचारला फोन केला होतास की येतोयस ना? हो हो येतो ना. हे काय निघालोच आहे. ठीक आहे चल भेटू. बाय सी यू. बाय बाय. येतो येतो. जयश्री सांभाळ स्वतःला. ठीक आहे मग ठीक आहे. भास्कर लकी यायचा आहे ना, त्याला एकदा फोन करशील. हा आई, आकाशराव फोन करतायत म्हणाले त्यांना. ठीक आहे चला कामाला लागा. हो नमस्कार. येऊ का? अरे या 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 नमस्कार नमस्कार. या तुमचीच वाट बघत होतो. माधवराव आता तब्येत कशी आहे तुमची? आहे बरी आहे आता. या ना या बसा, अजून थोडा वेळ आहे. काका शार्दूलचा फोटो आणला ना तुम्ही? हो द्या ना. पण खरंच त्याची काही गरज आहे का? हो असं काय करताय काका, पूजेसाठी लागेल ना, द्या. सुशीला देताय ना? हो एक मिनिट. हे काय चाललंय? अरे शार्दूलचा फोटो आणलाय पूजेसाठी. नाही याची काही गरज नाही. राहू दे. का रे? हो बाबा पनी घरी असणार आहे आणि त्याच्याकरता आता मीच त्याचा बाबा आहे. त्यांनी हा फोटो कधीच बघितला नाहीये. तर परत फोटो बघितल्यावर त्याच्या मनात काही प्रश्न येतील, तो कन्फ्यूज होईल. कशाला ना उगाच. काय होणार नाही रे. माधवराव नाही आकाशरावांचं अगदी बरोबर आहे. कशाला ना फोटो म्हणजे अहो बनींनी काही विचारायला नको, गोंधळ व्हायला नको. हे बरं आहे ना? थँक्यू बाबा. चल याला बसा बसा बसा. वहिनी गंध आणि तूपही लागेल हा आपल्याला. हो हो मी गंध आणून देते. मी तूप आणते. बाकी सगळं अरेंजमेंट झालं. हे मोगऱ्याची सजावट कोणी केली?
तुम्ही सगळे विसरलात का? हिला एलर्जी होती ना मोगऱ्याची. दादा ऍक्च्युली हो या इकडे हा इकडे उभे राहा. डेकोरेशन लिस्ट मध्ये मोगऱ्याचं मेन्शन होतं कुठे? मेन्शन केलं होतं का? मग यूज का केलं गेलं ते? अरे 2-2 दिवस आजारी असायची ती, बेडवरून उठायची नाही ती. मला सांग कोणी केलं कोणी हे डेकोरेशन? दादा आय थिंक डेकोरेशनची जबाबदारी वसू वहिनीवर होती. सॉरी, मला माहित नव्हतं. आकाश भाऊजी, अहो ते चुकून झालं तिच्याकडून, मुद्दाम नाही केलं तिने. वहिनी तुम्ही तरी थोडं लक्ष द्यायचं ना. हे बघा, ती लिस्ट पुन्हा नीट वाचायची आणि जसं लिहिलं ना तसंच झालं पाहिजे. आणि एकही मोगरा मला दिसला ना तर लक्षात ठेव. आकाश, ही वसू ना एकही गोष्ट धड करत नाही. मलाच बघायला पाहिजे आता सगळं. का लगेच त्यांच्या मागे जाऊ नकोस. नवरा बायको आहेत ते, त्यांचं ते बघतील. अहो पण ती काय वैद्याचं बघ झालो किती. जा रे तुमच्या कामाला जा. चला या गुरुजी बसा. आई मेन्यू तरी इरा वहिनींच्या आवडीचा आहे ना? ती स्वतः ठरवला ह्या सगळा मी. मग काही टेन्शन नाही, मग काही चुकूच शकत नाही. नाहीतर तो पण जर का वसू वहिनीने ठरवला असता नाही, म्हणजे आकाश दादालाच अजून त्रास झाला असता ना. बिचारा किती हळवा झालेला. खरं म्हणजे ना, त्यांनी उगाच आपल्या अंगावर ओढून घेतलंय. कशाला दोन्ही श्राद्ध एकत्र करायची? म्हणजे कसं आपल्याला नीट इरा वहिनीवर फोकस करता आला असता. नाही तर काय, कोण कुठला तो वसुंधराचा नवरा? त्याच्या सख्ख्या मुलांनी पण त्याला बघितलेलं नाही अजून. माझ्या फॅमिलीचा त्याचा संबंध काय? हे ना आकाशचं डोकं नाहीये. वसुंधराने हट्ट केला असणार. मला जर वेळीच कळलं असतं ना तर मी बरोबर तिला तिची जागा दाखवली असती. आमचे हे महान हो म्हणून बसले. हो, पण आई तुम्ही जर बाबांशी बोलला असतात ना तर कदाचित काय. तू वेडे बेडे आहेस का? तुझ्या सासऱ्याला तो अजून पुरतं ओळखलं नाहीयेस. वसुंधरेचं जरा जास्तच कौतुक आहे यांना. तिच्या नवऱ्याचं श्राद्ध होणार नसेल तर मी औषधच घेणार नाही म्हणून अडून बसले होते ते. ऐकतं काय? अरे हळू हळू तुम्हाला भागलं का? इकडे या, एक मिनिट. थंड पाणी असते बरं वाटत. एक मिनिट. अरे देवा, जोरात असतं का? हो काय गे नाही ते गोष्टी. बरं वाटतंय का तुला? अरे देवा, आज सकाळपासून ना काय होतंय काय माहित. आधी आकाशदादा चिडला, मग नैवेद्याची खीर सांडली, तुमचा हात भाजला. ऍक्च्युअल श्राद्ध नीट पार पडलं म्हणजे झालं. सॉरी आकाश. तिला ना लिलीची फुलं खूप आवडायची आणि सोनचाफ्याची. रोज सकाळी जाऊन ना अशी नाजूक नाजूक सुंदर फुलं माझ्याकरता घेऊन यायची आणि अशी उशाशी ठेवून द्यायची माझ्या. त्याच्या सुवासाने रोज रोज जाग यायची. मला काय आवडतं, तिला काय आवडतं, मला दोघांना ना सगळं सगळं माहिती होतं. मला ब्लू रंग आवडतो ना, म्हणून तिच्या बहुतेक साड्या ब्लू रंगाच्याच असायच्या. तिला बीच खूप आवडायचं म्हणून आम्ही दर आठवड्याला बीचवर जायचो. मग दोघांना आमची आवड निवड सगळं माहिती होतं. किती प्रयत्न केला ना तरी या सगळ्या आठवणीनं कधी असं धावून माझ्या अंगावर येतात ते. मला ना मग असं खुसमळल्यासारखं व्हायला लागतं. मी किती मी काय 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 करू ना मला